संकेत सुनील भोसले भिवंडी येथील दलित युवकाची हत्या 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास BNN कॉलेजसमोर किरकोळ वादावरून आरोपींनी वराळ देवी चौकजवळ संकेतला मारहाण करून त्याला खाली पाडून त्याच्या मानेवर छातीवर बाईक चढवण्यात आली व त्याला उघडा करून उचलून बाईकवर बसविले व साठेनगरच्या दिशेने अपहरण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने संकेतला घेऊन गेले व तिकडे सर्व आरोपी मिळून त्याला साठेनगर ग्राउंडवर आधी मारहाण करून एका बंद खोलीत घेऊन गेले आणि तेथे दगडाने व इतर वस्तूंनी मारहाण केली। संकेतने पाणी मागितले असता पाणी न देता त्याच्या तोंडावर लघवी करण्यात आली। त्याला बळजबरीने नशा करण्यात भाग पाडले व 15 ते 16 जणांच्या मॉबने त्याची हत्या केलेली आहे। या सर्व आरोपीवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यातील काही आरोपी अटक आहेत, काही फरार आहेत, तर पोलीस प्रशासनाने त्यांच्या मुसक्या आवळून त्यातील सर्व आरोपींना अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्यांना फाशी देण्यात यावी ही मागणी आज रिपब्लिकन पक्ष सेक्युलर यांचे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड व सरचिटणीस व ॲडव्होकेट किरण चाने यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय भिवंडी येथे आंदोलन करण्यात आले होते व त्यावेळेस विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ना सरकारला वाईट वाटतंय, ना जातीवादी लोकप्रतिनिधींना वाईट वाटतंय, ना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वाटतंय। कारण मोदी सरकारचं वाक्य आहे की एखाद्या दलिताचं मरण म्हणजे गाडी खाली येणाऱ्या कुत्र्याचं मरण आहे। अशा पद्धतीचं जर सरकारची भूमिका असेल तर असे निगरगट्ट अधिकारी, असंवेदनशील अधिकारी दलितांना न्याय काय देणार? हा खऱ्या अर्थाने 2024चा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत्या काळामध्ये ही आंबेडकरी जनता लोकशाही मार्गाने देईल हे आजच्या दिवशी आम्ही सांगू शकतो। सगळेजण DCP कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत। विकी डेपेला न्याय मिळाला नाही, शिवशरण बनसोडेला न्याय नाही, आकाश कांबळेला न्याय मिळाला नाही। का मिळाला नाही याचं आत्मचिंतन सगळ्या कार्यकर्त्यांनी करणं ही काळाची गरज आहे। आज संकेत मारला गेला, त्याची पुन्हा कोण दलाली करील, त्याची कोण पोरं भाड खाईल आणि पुन्हा आरोपीला वाचवील, आपण हे होऊ द्यायचं नाही। म्हणून आजचा मोर्चा आहे। उसके तहत IT एक्ट, पोक्सो एक्ट, एट्रोसिटी एक्ट, 120B कॉन्फ्रेंसी एक कलम भी दर्ज होने चाहिए। और सबसे बड़ी बात, आज दिन तक जो विकी ढेपे से लेके शिवा बनसोड़े, आकाश कामले तक जो जिनकी हत्या हुई है उसमें क्यों न्याय नहीं मिला, इसकी भी तफ्तीश महाराष्ट्र शासन को करनी चाहिए और उसका अहवाल प्रसिद्ध करना चाहिए। ये भी हमारी मांग है। हमेशा दलित मरता है, उसको न्याय देने का काम शासन को करना चाहिए, न्याय व्यवस्था को करना चाहिए। लेकिन चंद दलाल हर समाज में पैदा हुए हैं जो केस को तहस नहस करना चाहते हैं, उसके खिलाफ पे भी हम खड़े रहे। और आज हम जो मांगे दे रहे हैं पुलिस को, पुलिस ने इस पे पूरी तरह से लापरवाही की है। इसलिए हम कुंभारवाड़ा पुलिस स्टेशन के इंचार्ज उनको निलंबित करना चाहिए, ये भी मांग हमने इसमें की है।